श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 9 ते 15 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा संपूर्ण आठवडा कसा असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात कोणते निर्णय महत्त्वाचे ठरतील. नोकरी, व्यवसाय, पैसा, आरोग्य, नातेसंबंध आणि भविष्यातील दिशा यावर ग्रहांची चाल कसा परिणाम करणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्वतःचा विचार करण्याचा आणि योग्य समतोल साधण्याचा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून जे प्रश्न प्रलंबित होते त्यावर या आठवड्यात स्पष्टता मिळू शकते. तुमच्या निर्णय क्षमतेची आणि विवेकबुद्धीची कसोटी लागेल, पण योग्य मार्ग निवडल्यास यश मिळेल. इतरांच्या मतांना महत्त्व देताना स्वतःची भूमिका विसरू नका. आत्मविश्वास आणि संयम यांचा योग्य वापर केल्यास हा आठवडा समाधान देणारा ठरेल. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव, विचारांचा गोंधळ किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. पचनसंस्थेशी संबंधित त्रास, आम्लपित्त किंवा थकवा जाणवण्याची शक्यता आहे. वेळीच विश्रांती घेणे आणि शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे ठरेल. ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि हलका आहार यामुळे आरोग्यात सुधारणा जाणवेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावध पण संधी देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, मात्र अचानक खर्च वाढू शकतात. घर, वाहन, शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित खर्च संभवतो. गुंतवणूक करताना भावनिक निर्णय टाळा आणि पूर्ण माहिती घेतल्यानंतरच पाऊल उचला. जुनी देणी किंवा अडकलेले पैसे काही जणांना परत मिळण्याची शक्यता आहे. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाचा ताण वाढलेला जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, पण तुमची कामगिरी त्यांना प्रभावित करेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यावसायिकांनी भागीदारी व्यवहारात स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. नवीन करार, डील किंवा विस्ताराबाबत निर्णय घेताना घाई टाळा. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात संमिश्र स्वरूपाचे राहील. काही जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते, त्यामुळे शब्द जपून वापरणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. तुमचा संयमी स्वभाव घरात शांतता राखण्यास मदत करेल. घरातील महिलांचा किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावनात्मक संवेदनशीलता वाढलेली दिसेल. लहान गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील. अविवाहितांना आकर्षण निर्माण करणारी व्यक्ती भेटू शकते, पण निर्णय घाईत घेऊ नका. विवाहितांनी जोडीदारासोबत वेळ घालवण्यावर भर दिल्यास नाते अधिक मजबूत होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि संयमाची परीक्षा घेणारा ठरेल. अभ्यासात लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याने वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा महत्त्वाच्या सादरीकरणासाठी तयारी वाढवा. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळेल. उपाय. हा आठवडा अधिक सकारात्मक जावा यासाठी तूळ राशीच्या व्यक्तींनी पुढील उपाय करावेत. शुक्रवारी पांढऱ्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा. ओम नमः शिवाय किंवा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. शक्य असल्यास गरजूंना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा दूध दान करा. घरात शांत व सकारात्मक वातावरण ठेवा. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्वतःला समजून घेण्याचा आणि योग्य दिशा ठरवण्याचा ठरेल. थोडे आव्हानात्मक प्रसंग येतील, पण त्यातून शिकण्याची संधी मिळेल. संयम, विवेक आणि सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास सर्व अडचणींवर मात करता येईल.
स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. यश तुमच्या पावलांशी आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण, समतोल आणि योग्य निर्णयांचा ठरणारा आहे. या काळात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण त्यातून तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळेल. कामकाज, नाती आणि आर्थिक बाबतीत संयम ठेवणे अत्यंत आवश्यक ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवून विचारपूर्वक पावले उचलल्यास अडचणी सहजपणे दूर होतील. एकूणच हा आठवडा तुम्हाला परिपक्वता, स्थैर्य आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेली स्पष्टता देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.